परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी संपूर्ण स्वाध्याय पाठ 11वा आपले घर व पर्यावरण या पाठाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल? योग्य ठिकाणी बरोबर करा, त्यामागचं कारण लिहा। तर पहिल्या क्रमांकाचं जे घर आहे ते पर्वतीय प्रदेशात योग्य ठरेल आणि यामागचं कारण आपल्याला सांगता येईल। कारणे, पर्वतीय प्रदेशात वाऱ्याचे, थंडीचे व पावसाचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे पर्वतीय प्रदेशात शेणा मातीने सारवलेले गवताच्या छपराचे बहुमजली कच्चे घर योग्य ठरत नाही, तर सिमेंट, विटा, कौले इत्यादी साहित्य वापरून बनवलेले भक्कम घर योग्य ठरते। 2. पर्वतीय प्रदेशात तुलनेने कमी सपाट प्रदेश आढळतो, त्यामुळे पर्वतीय प्रदेशात मोठ्या आकाराचे घर योग्य ठरत नाही, तर तुलनेने लहान आकाराचे बहुमजली व पक्के घर योग्य ठरते। बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात? योग्य पर्याय निवडा। या ठिकाणी 3 पर्याय आहेत: वाळू, कोळसा, सिमेंट, विटा। ब. सिमेंट, विटा, कापूस, लोखंड आणि क. लोखंड, सिमेंट, वाळू, विटा। आणि आपलं बरोबर उत्तर आहे क. लोखंड, सिमेंट, वाळू आणि विटा। प्रश्न 2. घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्यक्रम द्याल? अ. आराम, आ. रचना आणि ई. हवामान। या ठिकाणी आपल्याला याचा योग्य क्रम लावायचा आहे। उत्तर: घरे बांधताना वरील बाबींना मी पुढील प्रमाणे प्राधान्यक्रम देईन: अ. हवामान, ब. आराम आणि क. रचना। प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेत, त्यांची यादी करा. उत्तर: सौर चूल. 2. घरातील मोठ्या खिडक्या. 3. ओल्या कचऱ्याचा वापर करून खत बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मातीचा जुना मोठा माठ. आणि 4. घरासमोरील अंगणातील फुलझाडे। घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो? उत्तर: 1. पंखा, 2. दिवे, 3. घड्याळ, 4. कुकर, 5. गीजर आणि 6. टीव्ही इत्यादी गोष्टी आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो। प्रश्न 4 आहे, बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते? उत्तर: बांधकामाच्या ठिकाणी जल प्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण व ध्वनी प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण आढळते।